धुळे शहरातील रेल्वे स्टेशन जवळून 4 चाकी वाहनातून 2 गायींची तस्करी करणाऱ्या गो तस्करांना स्थानिक नागरिकांनी पकडून त्यांची धुलाई करीत गाडीची देखील तोडफोड केली आहे। आमदार अनुप अग्रवाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे। स्टेशन रोड परिसरातून 4 चाकी जात असताना गायीचा पाय वाहनाच्या दरवाजाच्या बाहेर असल्याचं दिसून आल्यानंतर तरुणांनी तात्काळ गाडीचा पाठलाग करत त्या गाडीला रोखले। यावेळी संतप्त जमावाने गाडीची तोडफोड करत गाडी उलटी केली। या दरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या दोघा गो तस्करांना नागरिकांनी चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। आमच्या हिंदुत्ववादी लोकांनी स्टेशन रोड परिसरातील सर्व आमचे हिंदुत्ववादी पोरांनी एक गाडीमध्ये भर धावाने 2 गाय साखळीवरनं घेऊन काही कसाई लोक जात होते आणि अक्षरशः गाईचा पाय हा गाडीच्या बाहेर लटकत होता आणि ते घसरत घेऊन चालले होते। तर स्वतःचा जीव धोक्यात टाकून या पोरांनी आज त्या 2 आमच्या गौमातेंचा जीव वाचवला। काही दिवसापूर्वीच मी आदरणीय SP साहेबांना पत्र दिलेलं आहे का धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत कत्तलखाने चालतात, हे ताबडतोब बंद झाले पाहिजे। परंतु मला वाटतं त्यांनाही काही याची पडलेली नाही आणि अशा परिस्थितीत जर पब्लिकने कायदा हातात घेतला तर याचे परिणाम वाईट होऊ शकतात। आणि गौ ही आमची माता आहे, गायला आम्ही माता मानतो आणि गौमातेसाठी आम्ही हिंदुत्व जेवढेही आमचे हिंदुत्व लोक आहोत ते सर्वजण काही करायला तयार। तरी माझी SP साहेबांना परत विनंती आहे का आपण कडक कारवाई करा आणि जे आदरणीय देवेंद्र भाऊंनी जो कायदा आता लागू करून दिलेला आहे त्या यांना मोकोका लावा, तर या दोघांना मोकोका लागला पाहिजे।